Hello students. Till yesterday we have derived the path difference equation delta x from x double slit experiment, that is x d by d. What is x? What is x? X is a distance of point from central point. Central point पासून जो point आहे P where interference occur is x. What is d? D is the distance between the slits and capital D is the distance between slits and the screen. स्लिट्स पासून स्क्रीन पर्यंत जे डिस्टन्स आहे ते कॅपिटल डी, दोन स्लिट्स मध्ये डिस्टन्स आहे ते स्मॉल डी, and x इज आर्बिट्ररी डिस्टन्स. एनी पॉइंट, कुठल्या कुठल्या पॉइंटवर आपल्याला इंटरफरन्स चेक करायचा आहे, कसा होणार आहे, डार्क फ्रिंज येणार आहे, ब्राईट फ्रिंज येणार आहे, आणि दॅट इज व्हेरिएबल. हा पॉइंट फक्त व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आहे, त्याच्यावरती आपल्याला चेक करायचं आहे. स्मॉल डी इज द डिस्टन्स बिटवीन द स्लिट्स, distance between the slits, and capital D is distance between slits and screen. त्यामध्ये distance and delta x is path difference. Path difference. इथपर्यंत आपण बघितलं होतं. Now, in previous classes, we have seen analytical conditions for constructive and destructive interference. So what is the conditions for constructive interference? What is the condition for constructive interference? That is, path difference is even multiple of lambda by 2. That we have seen. Even multiple of lambda by 2 is the path difference. Now only we have derived the path difference is equal to x d by d. Just now we have derived the path difference is equal to x d by d. So suppose this is equation 1, this one is equation 2. Now if we compare these two equations, what will happen? Let's say x d by d will become 2n lambda by 2, and हे d तिकडे जाणार, हे तर डिनॉमिनेटरला it will goes to numerator, and this 2 comes to denominator, and this x will become 2n multiplied by lambda d by 2d. बघा, हा कॅपिटल डी इकडे डिनॉमिनेटरला होता, पलीकडे कुठे गेला, न्यूमरेटरला. स्मॉल डी इकडे न्यूमरेटरला होता, इट विल गोज टू डिनॉमिनेटर ऑन द राइट हँड साइड. सो व्हॉट वी कॅन से फ्रॉम हियर? नाउ सी, n is any number, and any number multiplied by 2 is an even number. कुठल्याही नंबरला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला सम संख्या मिळणार आहे, इवन नंबर. सो वी कॅन से इट इज इवन मल्टिपल ऑफ लॅम्डा डी बाय 2d. सो दिस इज द कंडिशन. या x वर ह्या जेवढ्या x च्या व्हॅल्यूज होणार आहेत, बाय सबस्टिट्युटिंग द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ n च्या डिफरंट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर यू विल गेट द डिफरंट व्हॅल्यूज ऑफ x, आणि त्या केसवरती तुम्हाला कोणता इंटरफरन्स मिळणार आहे? कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. फॉर एक्झाम्पल, n च्या व्हॅल्यूज असणार आहेत 0, 1, 2, 3. दीज आर द व्हॅल्यूज ऑफ n. सो n ची व्हॅल्यू 0 पुट केली तर व्हॉट विल हॅपन? इफ व्हॅल्यू ऑफ n इज 0, व्हॉट विल हॅपन? x इज 0, x 0 येणार. इफ n इज इक्वल टू 0, if n is equal to 0, you will get x is equal to 0. x is equal to 0 म्हणजे कोणता पॉइंट? x 0 म्हणजे कोणता पॉइंट? x डिस्टन्स आहे तुमचा या सेंट्रल पॉइंट पासून वरती, आणि ते 0 म्हणजे हा एक्झॅक्ट समोरचा पॉइंट असणार आहे, एक्झॅक्ट समोरचा पॉइंट असणार आहे. x 0, x इकडे वाढतो, पण x 0 आहे म्हणजे इथं, आणि इथं तुम्हाला मिळणार आहे ब्राईट फ्रिंज. ऍक्च्युली फ्रिंज मीन्स बँड, एक पट्टा. तिथे तुम्हाला ब्राईट आणि डार्क. ब्राईट म्हणजे काय? जिथं प्रकाश जास्त आहे. बिकॉज कंस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय? क्रेस्ट विल सुपर इम्पोज ऑन क्रेस्टवर सुपर इम्पोज होणार. सपोज याचा अँप्लिट्यूड A1 आहे, याचा A2 आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड विल बी A1 प्लस A2, मोठा अँप्लिट्यूड होणार. ट्रफ सुपर इम्पोज ऑन ट्रफ, तर हे दोन्ही पण ऍड होणार, मोठा अँप्लिट्यूड होणार. सो इथं जास्त प्रकाश होणार. सो कोणते पॉईंट आहेत असे असणार आहे ते आपण बघूया. एक तर आहे 2n lambda d by d. See, आता we'll put the values of x. So first if n is equal to 0, we will get x is equal to 0. So we will say x1, you want central bright fringe. Now if n is equal to 1, suppose n ची value 1 आपण put केली. So n ची value, if n is equal to 1, what will happen? x1 will become, see,
2n आपण प्लस और मायनस 1 पुट करू. वाय प्लस और मायनस 1? सेंट्रल ब्राइट फ्रिंजच्या वरती पण स्क्रीन आहे आणि खाली पण स्क्रीन आहे. प्लस और मायनस 1 इथे प्लस और मायनस 1 इट विल बी लॅम्बडा डी बाय 2d. लॅम्बडा डी बाय 2d. सो 2 गेट कॅन्सल. n ची व्हॅल्यू किती आहे? 1 पुट केली आपण प्लस और मायनस 1. सो इट विल बी लॅम्बडा डी बाय डी. लॅम्बडा प्लस और मायनस लॅम्बडा डी बाय डी. नाउ इफ n is equal to plus or minus 2, then x2 will become plus or minus हा एक 2 आहेच into 2 lambda d by 2d. तुला एक 2 cancel, it will be 2 lambda d by d. Now if n is equal to plus or minus 3, then x3 will become plus or minus 2 into tell me 2 into 3 into lambda d by 2d. So 2 cancel, it will become plus or minus 3 lambda d by d. Again, if I put n is equal to 4, if n is equal to plus or minus 4, then x4 will become plus or minus 2 into 4 into lambda d by 2d. 2 cancel, it will be plus or minus 4 lambda d by d. So these are the conditions where, these are the points where bright fringes occur. These are the point where bright fringes occur. Bright fringes म्हणजेच काय? Bright bands, bright fringes occur. Bright fringes created or constructive interference. Points of constructive interference. असे पॉइंट आहे त्याच्यावरती constructive interference होणार आहे. So pause the video and write all this. Now we'll see conditions for destructive interference. Destructive interference. Now what we have seen in previous class is that इथं or even multiple च्या जागी odd multiple होता. That is 2n minus 1 lambda by 2. Why odd? See, 2n is even number. If we multiply any number by 2, then it is even number, and even minus 1 or even plus 1 is an odd number. Now see, if value of 1 is n is 1, so it will be 2 into 1, 2 minus 1 is 1. 1 is odd number. If value of n is 2, 2 into 2 4, 4 minus 1 is 3, 3 is an odd number. So this is part difference we have derived from Young's double slit experiment. So here it will be 2n minus 1 lambda by 2. Then equating these two, let's see what will happen. The equation of x becomes 2n minus 1 multiplied by lambda d by 2d. This is the condition for destructive. फक्त इथे एक लक्षात ठेवा, इथं n starts from 1 because आपण 2n minus 1 assume केला. If 2n plus 1 assume केला असता, then it will be starts from 0. कारण का इथं जर आता आपण 0 पुट केला, n ची व्हॅल्यू 0 पुट केली तर -1 येते. आणि -1 नको आहे आपल्याला, +1 हवा आहे. सो विल स्टार्ट फ्रॉम n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1. जर इथं 2n plus 1 असतं, विल स्टार्ट फ्रॉम 0. सो विल स्टार्ट फ्रॉम +1. +1 न स्टार्ट केलं तर काय होणार बघूया. इफ n इज इक्वल टू +1, +1 पुट करूया. सो दॅट विल बी 2 into 1. 2 into 1 is 2. 2 minus 1 is 1. So it will be lambda by 2. Lambda d by 2d. Lambda d by 2d. Now plus or minus. If n is equal to plus or minus 2, then it will be x2 will be equal to 2n minus 1. Now 2 into 2 4. 4 minus 1 3. It will be 3 lambda d by 2d. 3 lambda d by 2d. Now value of n is 3. n ची व्हॅल्यू 3 पुट करूया. 3 2 6, 6 वजा 1 5. 5 lambda d by 2d. So x3 will be equal to 5 lambda d by 2d. Now value of n is 4. So 4 into 2 8. 4 2 8. 8 वजा 1 7. 4 2 8. 8 minus 1 7. So x4 will be equal to 7 lambda d by 2d. बघा आपण जे अज्युम केलं तेच आहे. 1 multiple of lambda d by 2d, 3 multiple of lambda d by 2d, 5 multiple of lambda d by 2d, and 7 multiple of lambda d by 2d. So 1, 3, 5, 7 are the odd numbers. So we can say the distances are odd multiple.
where destructive interference occur. So we can say these are the point where destructive interference occur as well as dark fringes. Dark fringes म्हणजे तिथं उजेड नसणार आहे. What is destructive interference means when crest superimpose on trough. Crest positive हे negative आहे. Suppose the amplitude A1 असेल, याचा amplitude A2 असेल, so the resultant amplitude will be A1 minus A2. A1 minus A2 यातून हे मायनस होणार आहे. तर हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. So these are the conditions for destructive interference. So students, till this we'll stop. Keep studying, stay healthy. Thank you.